क्षणक्षणी नवी दृश्याची चोख मदवी, दिठी करवी वेढवी उदार जे. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणावरुणालय अनंत गुणगण निधान परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या विशेष अनुकंपेने आपण श्री अनुभवामृत नावाचा ज्ञानोबारायांनी रचित असा वेदांत विश्वातील एक चोखट ग्रंथरत्न की जे श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या गुरुआज्ञेवरून आपली प्रातिभ किंवा अतिंद्रिय असणारी अलौकिक दिव्य अनुभूती ती शब्दाच्या द्वारा या ठिकाणी ही ऋतंभरा प्रज्ञा शब्दाच्या द्वारा आपल्या स्वरूप स्थितीचं मुमुक्षुला परिचायक आणि जीवनमुक्त पुरुषाला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होणारा असा हा सिद्ध वस्तूचा अनुवाद शब्दरूपाने या ठिकाणी प्रगट होत आहे. आणि त्याचं यथाशक्ती यथामती चिंतन करीत आपण आतापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, सद्गुरू वंदना, वाचारुण आपलं शिवशक्ती समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन आणि अविद्येची अयथार्थत्व, सच्चिदानंद पदत्रय विवरण, शब्दखंडन ही 6 प्रकरणं समाप्त झाल्यानंतर आता अज्ञान खंडन प्रकरणाचा विचार चालू आहे. तर या अज्ञान खंडनामध्ये सत्य किंवा स्वतंत्र अज्ञानाचं तर खंडन आहेच, परंतु या ठिकाणी आपण जे सदसद विलक्षण अनिर्वचनीय अशी जी अध्यारोपाच्या भाषेमध्ये वेदांताने किंवा वेदांताच्या प्रकरण ग्रंथामध्ये केलेली जी कल्पना आहे त्या कल्पनेचं देखील खंडनच करतात. कारण अज्ञान जसं सत्य नाही तसं अनिर्वचनीय म्हणूनही अज्ञान शून्यरूप असणारं अभावरूप असणारं अज्ञान हे या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपापुढं किंवा आत्मचैतन्यासमोर कधीच येत नाही. त्यामुळे त्या अज्ञानाची निवृत्ती करायला पाहिजे. त्या निवृत्तीसाठी वृत्तीज्ञान ह्याची आवश्यकता आहे. ते वृत्तीज्ञान तत्त्वमसी महावाक्यापासून होतं किंवा त्या अज्ञानाच्या ठिकाणी आवरण शक्ती आहे, विक्षेप शक्ती आहे, ते अज्ञानाचं स्वाश्रया स्वविषया अशा प्रकारचं अज्ञान आहे. ह्या कोणत्याच गोष्टी ज्ञानोबारायांच्या अनुभूतीपुढं सिद्ध होत नाही. अशा प्रकारचं हे एक अत्यंत गंभीर अशा प्रकारचं चिंतन आहे की ज्या अज्ञानाचा भेदरा नैयायिकांनी घेतला, सांख्यानी घेतला, वेदांतातही त्या अज्ञानाची एक प्रकारची भय आहे. परंतु जसं उपनिषदामध्ये अभयम जनक प्राप्तोशी असं त्या जनकाला आश्वासित केलेलं आहे याज्ञवल्क्याने ना, की या ठिकाणी तो अभयाला प्राप्त झालेला आहे. तर ह्या अभयाला प्राप्त होणं हे कधी घडेल तर हे अज्ञानाची असिद्धी असेल आणि आत्म्याचं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाशत्व ते जर नित्य निरंतर अखंड दैदिप्यमान रूपाने असेल तर त्या ठिकाणी अज्ञानाची भीती किंवा अज्ञानाचं भय कोणत्याही प्रकारचं राहणार नाही. आणि हे आपल्या बुद्धीवर चांगल्या प्रकाराने आरूढ करण्यासाठी किंवा दृढ करण्यासाठी या माऊलींनी या अज्ञान खंडन प्रकरणामध्ये अज्ञानाचा धांडोळा घेतलेला आहे. आणि ते धांडोळा घेत असताना केवळ अज्ञानाचा धांडोळा अज्ञानाचं असिद्धीसाठी घेत नाही, तर या ठिकाणी आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नसून स्वरूप हे सच्चिद आनंद घन अद्वैत स्वरूपाने केवल स्वरूपाने आहे आणि ते नित्य आहे, त्रिकालाबाधित अशा स्वरूपाचं आहे आणि ते स्वयंप्रकाश आहे आणि घनीभूत आनंद आहे. म्हणजे सद्घन चिद्घन आनंदघन किंवा सन्मात्र चिन्मात्र आणि आनंद अद्वय मात्र असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला कधीही अज्ञान किंवा अज्ञान कार्य यांनी ते नित्य अस्पर्शित अचुंबित अशा स्वरूपाचं जर आपल्याला यथार्थ अवगम झाला तर मनुष्याला कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. किंबहुना सर्व मानवमात्रांना मोकळेपणाचा किंवा नित्यसिद्ध असणारी मुक्ती की जी मुक्ती प्राप्त करायची नाही किंवा ज्या मुक्तीवर कोणत्या प्रकारचा प्रतिबंध आहे त्या प्रतिबंधाची अज्ञानरूपी प्रतिबंधाची निवृत्ती करायची असं सुद्धा नाही. मनाने संकल्प करण्याचं काम नाही, इंद्रियांनी त्याचं ज्ञान करून घेण्याचं कारण नाही किंवा बुद्धीनं त्याचा निश्चय करण्याचं
कारण नाही. कारण तो जो परमात्मा आहे तो इंद्रियानी पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मना मनसस्तु पराबुद्धीर्यो बुद्धे परत असतो सहा, असं ते स्वरूप आहे की जे स्वतःचं स्वतःला विषय होत नाही, अन्याला विषय होत नाही, अन्य त्याला विषय करत नाही, नाही म्हणण्याची सोय नाही. कारण ते आपलं स्वतःचं स्वरूप असून ते स्वरूप कधीही अज्ञानाच्या पडद्याआड कधी जाणं शक्य नाही. ज्या वेळेला न किंचित अवेदिशम, मला काहीच कळत नाही हे सुद्धा कळणंच आहे, त्यामुळं हे न कळणं ह्या कळणे स्वरूपापुढं कधीच येत नाही. ते जरी त्याला विषय करत नसलं किंवा स्वला विषय होत नसलं तरी त्याचं स्वतःसिद्धत्व त्रिकालाबाधित आहे. हाच विषय पुन्हा पुन्हा अनेक पैलूतून अनेक अंगाने माऊली या ठिकाणी आपल्याला सांगतात. त्यापैकी आता 126 क्रमांकाची ओवी आपली चालू आहे. क्षणक्षणी नवी दृश्याची चोख मदवी, दिठी करवी वेढवी उदार जे. या ठिकाणी अजातवाद सांगताना अजातवादाची भाषा आहे विवर्तवाद. अजातवाद सांगायचा असेल तर विवर्तवादातून सांगता येतो. विवर्तवादाच्या 2 कक्षा आहेत. एक आहे सृष्टीदृष्टीवाद आणि दुसरी आहे दृष्टीसृष्टीवाद. सृष्टीदृष्टीवादामध्ये पदार्थाचं ज्ञान होण्यापूर्वी पदार्थाला सत्ता दिलेली आहे, म्हणजे पदार्थाला अज्ञात सत्ता मानलेली आहे. आणि दृष्टीसृष्टीवादामध्ये पदार्थ ज्ञान समकालातच पदार्थ उत्पन्न होतो आणि ज्ञान निवृत्त झालं की त्या पदार्थाचीही निवृत्ती होते. म्हणजे त्या पदार्थाला फक्त ज्ञात सत्ता दिली, अज्ञात सत्ता मुळातच दिलेली नाही. आणि दृष्टीसृष्टीवादाचं चिंतन हे अत्यंत म्हणजे लवकर अजातवादामध्ये पर्यवसित होणार आहे किंवा दृष्टीसृष्टीवादाची प्रक्रिया ही अजातवादाच्या सिद्धांताला जवळची प्रक्रिया आहे. म्हणून बहुतेक योगवासिष्ठादी ग्रंथामध्ये, गौडपाद कारिकेमध्ये किंवा आता हे अमृतानुभवामध्ये दृष्टीसृष्टीवादाच्या प्रक्रियेतून अजातवाद सांगतात. तर तीच गोष्ट आता इथं आरंभ झालेली आहे. यामध्ये आपला हा जो आत्मा आहे तो स्वयंप्रकाश आहे, परंतु त्याचं जे द्रष्टेपण आहे किंवा त्याचं जे साक्षीपण आहे तर ते कसं आहे, दृंगमात्र द्रष्टेपण आहे. तो खरा आपल्या दृंगमात्र स्वरूपाने ज्ञप्तिमात्रत्वाने किंवा चिन्मात्रत्वाने असतो. पण आपल्याला समोर जे दृश्य येतं त्या दृश्यामुळे त्याच्या ठिकाणी द्रष्टेपणाचा आरोप होतो, परंतु खरं दृश्य त्याच्यासमोर आलंच नाही. आणि ज्या वेळेला दृश्य समोर आलं असं आपल्याला वाटतं, म्हणजे ज्ञान समकालात तरी दृश्य आहे असं वाटतं, त्यावेळेलाही ते दृश्य रूपाने नसून तो द्रष्ट्याच्या दृष्टीचाच विलास आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते फक्त प्रतीती मात्रताच आहे. किंवा जर वेदांताच्याच भाषेमध्ये त्याचं स्पष्टीकरण करायचं झालं तर मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असल्यामुळं, जसा यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता, अशा प्रकारची ती तिथे. म्हणजे स्वप्नाचा द्रष्टा हाच त्या स्वप्नस्थ पदार्थांचं उपादान कारण असतो. असं जर आपण म्हटलं तर स्वप्नातले पदार्थच नसतात, म्हणजे दृश्य पदार्थच त्रैकालिक अत्यंत अभावरूप आहेत. फक्त ज्या काळात तुम्हाला ज्ञान झालं तेव्हाच ते पदार्थ दिसले. त्या ठिकाणी तुम्ही स्वप्नातून जागे झाले, ज्ञान गेले की पदार्थ राहिले नाही. बरं, दिसले तेव्हासुद्धा ते पदार्थ सत्य सिद्ध होत नाही. फक्त त्यांना सत म्हणता येत नाही कारण जागृतीमध्ये ते पदार्थ मावळतात. दुसरी गोष्ट, असत म्हणता येत नाही कारण तो त्यांची प्रतीती येते. ते सदसत म्हणता येत नाही कारण सत आणि असत हे परस्पर 2 विरोधी धर्म एका अधिकरणात एका कालामध्ये राहू शकत नाही. मग यांचं स्वरूप काय आहे तर ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं सांगितलं. आणि खरा जो मिथ्या पदार्थ असतो तो अधिष्ठानाच्या ठिकाणी जिथं तो भासतो, त्या ज्या अधिष्ठानावर भासतो त्याच ठिकाणी तो नसतो. आणि म्हणूनच त्याचं मिथ्यात्वाचं लक्षणच केलं काय, स्वभावाधिकरणे भासमानं मिथ्यात्व. स्वप्न पदार्थ हा आपलं मिथ्या पदार्थ हा अधिष्ठानावर भासतो, अधिष्ठाना एवढा भासतो, अधिष्ठानात मिसळून भासतो आणि जिथं भासतो तिथंच तो नसतो. त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. थोडक्यात तो पदार्थ शून्यरूप आहे, आलिक आहे, तुच्छ आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पण तरीसुद्धा आत्म्याचं स्वयंप्रकाशत्व समजावून सांगण्यासाठी त्या ठिकाणी आत्म्यावर होणारा, आत्म्याच्या ठिकाणी द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या रूपाने जो त्रिपुटी आपल्याला दिसून येते, त्या त्रिपुटीचा तो प्रकाशक आहे. परंतु त्रिपुटी तत्वतः त्रिपुटी त्याच्या ठिकाणी नाही,
पण जेव्हा तुम्हाला त्रिपुटी दिसते तेव्हा त्याची ज्ञानस्वरूपता ही अछेद्य, अभेद्य, अभंग अशा स्वरूपाची असल्यामुळं जे समोर येईल त्याचं तो प्रकाशन करत राहतो. तो केवळ त्या पदार्थाच्या भावाचंच प्रकाशन करतो असं नाही, त्या पदार्थाच्या निवृत्तीनं अभावाचंही प्रकाशन तोच करतो. त्याच्याही पुढं जाऊन सांगायचं झालं तर त्या पदार्थांचे जे भावाभावरूप व्यवहार होतो, तर भावाभावरूप व्यवहार ह्या सर्व व्यवहार तोच होतो आणि पुन्हा त्या सर्व व्यवहाराहून तो असंग, निर्विकार असा असतो, असा श्रुती प्रतिपादित सिद्धांत आहे. आणि तोच सिद्धांत ज्ञानोबरायांच्या अनुभूतीवर आहे, किंवा प्रत्येकाची ती अनुभूतीच आहे, परंतु आपण तिची उपेक्षा करतो. उपेक्षा का करतो? तर आपल्या मूलभूत स्वरूपाची अनोळख आहे म्हणून. त्या स्वरूपाची ओळख झाली तर त्यावेळेला सर्वांच्या दृष्टीनं काय आहे, न कश्चित जायते जीवा संभवस्य न विद्यते एतद उत्तमं सत्यम यत्र किंचिन्न जायते भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जनाः भ्रमेण ईश्वर भावत्वं भ्रममूलम इदम जगत. अशा प्रकारची खरी वास्तव स्थिती आहे. अशी असताना देखील जरा ती आपल्या बुद्धीवर आरूढ करण्यासाठी अनंत जन्माच्या संस्कारामुळं सहसा ह्या अशा प्रकारची स्वतःसिद्ध आणि स्वयंप्रकाश स्थिती आपली असूनही ती आपल्याला जणू काही परकी होते किंवा ती अप्राप्त आहे असं वाटतं. नित्यप्राप्त असणारं आपलं स्वरूप देखील आपल्याला अप्राप्तवत वाटतं. म्हणून या ठिकाणी त्याच्या प्राप्तीचा भ्रम, जसा अप्राप्तीचा भ्रम आहे तसा त्याच्या प्राप्तीचा व्यवहाराचा म्हणजे मध्ये भ्रम मानून संगती सांगितली जाते. परंतु ही फक्त संगती आहे, वस्तुतः तिथं काहीच नाही. ही संगती सांगत असताना जसं अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते, अध्यारोप आणि अपवादाच्या भाषेत निष्प्रपंच वस्तूचं वर्णन करावं लागतं. त्याचप्रमाणे इथंसुद्धा काय अद्वैत सांगावे बोले तई द्वैत घेपे, शून्य जरी दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे केले, अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे. ती कशी पद्धत आहे? तीच पद्धत, बरोबर ना. या ओवीमध्ये जे निष्प्रपंच तत्व आहे त्या निष्प्रपंच तत्वाची साहित्यिक भाषेत माऊली ओळख करून देतात. वास्तविक निष्प्रपंच तत्वाच्या ठिकाणी त्याला निष्प्रपंच आत्मा हे नावसुद्धा सहन होत नाही, चित्त हे नावसुद्धा सहन होत नाही. पण साहित्यिक भाषेमध्ये माऊली ह्या ओवीमध्ये ह्या निष्प्रपंच तत्वाचं वर्णन करताना त्याला उदार असं हे करतात, नंतर त्याला चोख असं विषय करतात, नंतर त्याच्या ठिकाणी विशेषणच तर त्याला शुद्ध अशा प्रकारचं वस्त्र तो पांघरतो असं म्हणतात. ही सगळ्या अध्यारोपाची कल्पना करूनच बोलावं लागतं ना. तर ते आता ह्या ओवीमध्ये सांगतात. क्षणक्षणी नवी दृश्याची चोख मदवी दिठी करवी वेढवी उदार जे उदार, जे म्हणजे जे आत्मचैतन्य इतकं उदार आहे की क्षणक्षणी प्रत्येक क्षणाक्षणाला दृश्याची नवी चोख मदवी दिठी करवी वेढवी, क्षणाक्षणाला नवीन नवीन दृश्य आणि त्या दृश्याचं स्वच्छ असणारं मदवी म्हणजे वस्त्र ते आपल्या दृष्टीच्या द्वारा, म्हणजे तो दृंगमात्र असणारा द्रष्टा तो दृष्टीच्या द्वारा, बरोबर ना, दृष्टीच्या द्वारा द्रष्टा हा दृष्टीच्या द्वारा दृश्याची शुद्ध अशा प्रकारची मदवी म्हणजे वस्त्र त्या दिठीच्या द्वारा वेढवी, त्याला गुंडाळतो, आवृत्त करतो. आणि जे उदार, आणि तो इतका तो उदार आहे, म्हणजे तो इतका उदार आहे की त्या दृष्टीला त्या आपल्या दृष्टीच्या द्वारा प्रत्येक क्षणाक्षणाला नवीन असं दृश्याचं वस्त्र गुंडाळतो. म्हणजे याचा अर्थ हे जे दृश्य आहे ते दृश्य कसं झालं? दृश्य अनित्य झालं एवढंच नाही, दृश्य हे मिथ्या झालं एक क्षणाक्षणाला. पण ते दृश्य आहे कसं? क्षणमात्र स्थायी, बरोबर आहे ना त्याला, म्हणजे क्षणभंगूर आहे. पण क्षणभंगूर शब्दाचा अर्थ अनित्य असा नाही, तर सदविलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं ते. म्हणजे ही सगळी त्रिपुटी जी आहे वस्त्राची, दृश्य आणि दर्शन हे त्रिपुटी रूपी वस्त्र तो दृष्टीच्या द्वारा, कारण तो स्वतः असंग निर्विकार आहे म्हणून तो ह्या दृष्टीच्या द्वारा, कारण हे दृश्य म्हणजे काय आहे तर द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास, त्याचंच नाव काय आहे? दृश्य आहे. म्हणून हे दृश्य त्या द्रष्ट्याच्या द्वारा
तो परमात्मा किंवा ते चैतन्य हे प्रत्येक क्षणाक्षणाला नवीन दृश्याची उभारणी करतं, आहे की नाही. नवीन दृश्य, ती त्रिपुटी गेली का दुसरी त्रिपुटी येते. कोणतीही जरी प्रत्येक क्षणाक्षणाला त्रिपुटी, अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, आणि धरू जाता संग तव तो होय बाधक. जीवाला हा बाधक का झाला, तर जीवाने त्याच्याशी त्या त्रिपुटीशी तादात्म्य केलं म्हणून. पण मूळ चैतन्य आहे ते कधीच त्या त्रिपुटीशी तादात्म्यापन्न होत नाही. पण त्या त्रिपुटी जी आहे त्या प्रत्येक त्रिपुटी नवीन उत्पन्न होते, तेव्हा त्या त्रिपुटीचा प्रकाशक किंवा अधिष्ठान रूपाने तो असतोच. दुसऱ्या वेळेला दुसरी त्रिपुटी होते, म्हणजे पहिली त्रिपुटी शिळी होते आणि दुसरी नवीन त्रिपुटी तो घेतो. तो तिसऱ्या वेळेला दुसरी नवीन त्रिपुटी निर्माण होते, द्रष्टा दृश्य आणि दर्शन, किंवा कोणतीही त्रिपुटी आहे, कर्ता कर्म आणि करण, किंवा द्रष्टा दृश्य दर्शन, ध्याता ध्यान ध्येय, कोणती जी ती त्रिपुटी निर्माण होईल, ज्ञाता ज्ञान ने, प्रमाता प्रमाण प्रमेय, या सगळ्या ज्या त्रिपुटी प्रत्येक वेळेला नवीन नवीन त्रिपुटी होते. परंतु इतका उदार आहे की प्रत्येक वेळेला दृष्टीच्या द्वारा तो त्या दृष्टीच्या द्वारा नवीन वस्त्र धारण करवतो. म्हणजे या ठिकाणी तो दृश्यरूपी, बरोबर ना, नवीन वस्त्र धारण करतो हे सांगण्यात तात्पर्य नाही. जर तो धारण करताना त्याचं अफूट अद्वैतत्व ते त्रिकालाबाधित नित्य असतं, त्यामुळं खऱ्या अर्थाने तो धारणच करीत नाही इत्यर्थ, असा त्याचा अर्थ आहे. पण माऊली ह्या साहित्यिक भाषेत सांगतात, क्षणक्षणी नवी दृश्याची चोख मदवी, दिठी करवी वेढवी उदार जे. आता खरं तो दृष्टीच्या द्वारा दृश्याचा प्रत्येक वस्त्र प्रत्येक वेळेला गुंडाळतो, असं जे असंच होईल ना. आता असं जे गुंडाळतो, तरी हे सांगत असताना या ठिकाणी क्षणक्षणी म्हणजे क्षण किंवा काल, ह्या कालाला सत्ता आहे का? कालाला पण सत्ता नाही आणि त्या वस्त्राला पण सत्ता नाही, दृश्यरूप वस्त्राला पण सत्ता नाही. पण तुम्हाला भासत असेल दृश्य, तर तो दृश्य कोण झाले? द्रष्ट्याची जी दृष्टी आहे ती दृष्टीच काय झालेली आहे? दृश्यरूपाला प्राप्त झालेली आहे. किंबहुना त्याच्यामध्ये मूळभूत असणारा द्रष्टा, स्वरूपभूत असणारा द्रष्टाला बाजूला केलं तर ह्या दृष्टी आणि दृश्य यांना स्वतःचं सत्ता किंवा स्फुरण नाही. म्हणजे दृंगमात्र द्रष्ट्यामुळं ज्यांना सत्ता स्फुरण प्राप्त होते ते कोण झालेले म्हणायचं? ते तो द्रष्टाच हे सर्व झालेला आहे म्हणजे जणू काही झालेलं आहे, म्हणजे झालेला नाही असा त्याचा अर्थ आहे की नाही. पण प्रत्येक क्षणाक्षणाला वेगळं आहे की नाही. त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणतात दृष्टीचा केवळ विलास आहे का दृंगमात्र चैतन्याच्या अधिष्ठानावर असलेल्या, बरोबर ना, असलेल्या म्हणजे भासलेल्या दृष्टीचा दृश्यरूपाने भास होत आहे. आणि भास म्हणजे चैतन्य नाही, ते निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. ते जे आहे निराभास, जे निराभास म्हणजे इतरांना किंवा स्वलाविषयी न होणारं असं जे तत्व आहे ते खरं आपलं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपामध्ये जर आपण त्या स्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलं तर हा द्रष्ट्याच्या दृष्टीचा सगळा विलास आहे. म्हणून याच्यामध्ये कोणतंही द्वैत द्रष्ट्या वाचून स्वतंत्र कोणतं हा दृश्य आणि द्रष्टारूपाने होणारा विलास स्वतंत्र रूपाने आहे किंवा सत्य आहे असं मानण्याचं काहीही कारण नाही. तेच आता गोष्ट या ठिकाणी सांगतात. म्हणजे काय आहे, आपल्याला दृश्य दिसलं तरीसुद्धा आपल्याला दृश्यामध्ये काय पाहता आलं पाहिजे? द्रष्टा पाहता आला पाहिजे. त्या ठिकाणी कारण दृश्य कसं आहे, फक्त दृश्य वाचारंभन मात्र आहे, प्रतीती मात्र आहे. अधिष्ठानामध्ये ते त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. अधिष्ठानात त्याचा अधिष्ठान ज्ञानाने त्याचा बाध होतो. अशा प्रकारचं जर त्या दृश्याचं स्वरूप असेल तर त्या अनित्य असणाऱ्या, मिथ्या असणाऱ्या, परतंत्र असणाऱ्या आणि अनेक दोषांनी दूषित असणाऱ्या ह्या आभासिक दृश्याचा विचार किंवा ग्रहण करण्यात काय पुरुषार्थ आहे? तर त्याच्या निमित्ताने उलट ते चांगलं आहे दृश्य, की दृश्याच्यामुळं आपल्याला द्रष्ट्याची ओळख होते. कारण काय आहे की निरधिष्ठान भ्रम होत नाही. दृश्य हे भ्रम मात्र आहे, तर त्याचा अधिष्ठान जे आहे ते आपलं आत्मचैतन्य आहे. याच्या आपल्याला आत्मचैतन्याच्या ओळखीसाठी दृश्याचा उपयोग आहे. बाकी दृश्याचा दृश्य म्हणून, त्या दृश्याला दृश्य म्हणून, सत्य म्हणून किंवा स्वतंत्र म्हणून किंवा अधिष्ठानावर भासणारा एक अधिष्ठानाशी द्वैत निर्माण करणारा
किंवा अधिष्ठानाची लाभहानी करणारा असा पदार्थ मानून काय परमपुरुषार्थ सिद्ध होणार आहे? काहीही सिद्ध होणार नाही. पण हे समजावून सांगण्यासाठी या ठिकाणी ही ज्ञानोबरायांची भाषा आहे की क्षणक्षणी नवी दृश्याची चोख मदवी दिठी करवी वेढवी उदार जे. याच्यासाठी उदार जे, त्याला उदार विशेषणसुद्धा ह्या कारणाने योजलं. एखादा मनुष्य उदार असला तर तो काय करतो, आपल्याजवळचं सर्वस्व दुसऱ्याला देऊ शकत नाही, सर्वस्व दुसऱ्याला देऊ शकत नाही. बरं दिलं तर त्याच्याजवळची त्रुटी निर्माण होईल, त्याला ते कमी पडेल. परंतु हे एक आत्मचैतन्यच असं आहे का जे आपलं स्वरूप दुसऱ्याला देऊनही त्याच्यामधली कोणतीही न्यूनता किंवा त्याच्यामध्ये अपूर्णता कोणतीच होत नाही. हे सगळं जगत उत्पन्न केलं, जगताची स्थिती, जगताचा उपसंहार, या सगळ्या क्रिया त्याच्यावर झाल्या तरी त्याच्या पूर्णतेत कोणतं. म्हणून त्यांनी उपनिषदांनी सांगितलं ओम पूर्णमदाः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. याचा अर्थ हा परमात्मा परिपूर्ण आहे, त्याला कोणत्याही देश काल वस्तूचा वस्तूंनी तो कधीही परिच्छिन्न होत नाही. त्याच्या ठिकाणी स्वगत सजातीय विजातीय आदी भेदही कधी संभवत नाही. त्याचं असणारं जे नित्यत्व, शुद्धत्व, बुद्धत्व हेही त्रिकाला बाधित आहेत. स्वयंप्रकाशत्व आणि स्वतःसिद्धत्व आणि घनीभूत आनंद स्वरूपत्व हेही त्याचं त्रिकाला बाधित आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी तुका म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे. त्याच्या पूर्णतेमध्ये कोणत्याही प्रकारचं परिच्छेद नाही का, त्याच्या पूर्णतेमध्ये कोणीही त्याला परिच्छिन्न करू शकत नाही. त्याची पूर्णता त्रिकाला बाधित आहे असं सांगतात. म्हणून आता टीका क्षणक्षणा निच नवी असं असं क्षणी क्षणी नवी असं आहे. तर त्याच्यात आहे का तो पाठ भेट सांगा ना त्या संहितेच्या याच्यावर. क्षण पाठ घ्या. क्षणक्षणा हा क्षणक्षणीच आहे का? क्षणक्षणी नीच नव्हे. हा नीचच शब्द आहे ना तिथं, पण नीच शब्दाचा अर्थ नित्य असाच केलेला आहे साहित्य. पाठभेद पाहू का? क्षणक्षणी नवी दृश्याची चोख मदवी दिठी करवी वेढवी उदारजे. हे जे अनुभवामृत आहे ना, याच्यात जास्त करून सगळे पाठ ह्याचे घेतलेले. नित्यानंद के दीपिकेमध्ये जे मूळ हे ना बहुतेक ते सगळं याच्यामध्ये क्षणक्षणी नवी एवढाच पाठ आहे. आणि त्याच्यामध्ये काय क्षणक्षणी नित्य नवी. हां, आपण जरी क्षणक्षणी नवी घेतली तरी नित्य नवी असंच त्याचं हे करतो. आता चांगलं पहा टीका. अहो द्रष्टृत्वा न यो न उणे आपुलेनी उदारपणे दृश्याचे देखणे क्षणी क्षणी नव्हे. ज्याच्या द्रष्टत्वामध्ये तर कोणत्याही प्रकारची उणीव येत नाही. द्रष्टत्वात म्हणजे कोणतं द्रष्टृत्व? दृंगमात्र द्रष्टृत्व, त्याच्यामध्ये कोणतीच उणीव येत नाही. आणि आपल्या उदारपणाने ते हे जे दृश्याचं देखणं म्हणजे दृश्याचं जे ज्ञान आहे ना, त्या दृश्याचं ज्ञान काय होतं? क्षणाक्षणाला नित्य नवीन ज्ञान उत्पन्न होतं. म्हणजे प्रत्येक वेळेला क्षणाक्षणाला नवीन दृश्य म्हणजे दृश्य द्रष्टा आणि दृश्य नवीन नवीन त्रिपुटी उत्पन्न होते. पाठीमागे त्यांनी लिहिलं होतं पहिल्या वेळी 46. विविध हे त्रिजगती केवळ दर्शनाची संपत्ती येथे न विकारोनी चिन्मूर्ती प्रकाशली सोय. ह्या संपूर्ण जेवढ्या त्रिपुटीचं विश्व आहे ते सगळं खरं जर पाहिलं तर ही त्रिपुटी प्रकाशत नाही, चित्स्वरूपच त्रिपुटीच्या रूपाने प्रकाशत असतं. आणि त्याच्यामध्ये त्रिपुटी जी आहे ही प्रत्येक क्षणाक्षणाला नवीन नवीन त्रिपुटी आणि ह्या त्रिपुटीरूपी वस्त्र तो धारण करतो. किंवा ज्याला भ्रम होतो त्याला बरोबर ना दृष्टीच्या द्वारा दृश्यरूपी नवीन जे वस्त्र आहे तो वेढतो. म्हणजे तो त्याच्याहून पुन्हा कसा राहतो? आपल्या स्वमहिमेत राहून द्रष्ट्याच्या दृष्टीचाच विलास होतो आणि त्याचं असंगत्व अबाधित असतं. ठीक आहे ना? हां, असं सांगतात. आणि क्षणाक्षणाला नवीन नवीन म्हणजे एकदा उत्पन्न झालं
आणि पुन्हा दुसऱ्या वेळेला ज्ञानाचा विषय ते आत्ता अव्यवहित पूर्वक्षणी जे दृश्य पाहिलं ते दृश्य पुन्हा अव्यवहित उत्तरक्षणी बरोबर ना पुन्हा कधी विषय होत नाही, त्यावेळेला ते नवीन उत्पन्न होतं. दृङ्मात्र दृष्टीचं एकली अनेके दृश्य वस्त्रे वेढली परी दृष्टीतून फाकली नाही दृष्टी. तर ते म्हणतात दृङ्मात्र दृष्टीचं एकली. खरं दृष्टीचं स्वरूप काय आहे? दृङ्मात्रत्वाने असणं, असं एकलं म्हणजे केवळ ते दृङ्मात्र स्वरूपच आहे. परंतु त्याने अनेक प्रकारची दृश्यरूपी वस्त्र आपल्याभोवती वेढलेली किंवा पांघुरलेली आहेत. परंतु एवढी वस्त्र अनेक पांघुरली म्हणजे अनेक त्रिपुट्या तरीसुद्धा द्रष्टृत्वहून फाकली नाही दृष्टी. तरी त्याच्या मूळ दृङ्मात्र स्वरूपाहून त्याची दृष्टी फाकली नाही म्हणजे अन्यथा रूपाला प्राप्त झाली नाही. म्हणजे तो जसा आहे तसाच आहे. म्हणजे त्याचं स्वरूप त्रिकालाबाधित नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान अशाच रीतीचं आहे. अहो दृष्टीच्या ठाई देखणी खुन ते सर्वदा तरुणीच असे जाणं तेथे दृश्य कोठून आणावे न लगे. आता दृष्टीच्या ठाई देखणी खुन, दृष्टीच्या ठिकाणी म्हणजे दृष्टीच्या ठिकाणी देखणी खुन म्हणजे त्याचं असणारं दृङ्मात्रत्व ना, ते जे आहे ते सर्वदा तरुणीच असे जाणं, ते सर्वदा तरुणच आहे. कारण कितीही दृश्याच्या त्रिपुटी दृश्य आपलं काय दृश्य द्रष्टा आणि दर्शन अशा हजारो लाखो कोट्यावधी क्षणाक्षणाला निर्माण होणाऱ्या त्रिपुटी त्याच्या पुढं जरी आल्या तरी त्याचं जे स्वरूप आहे ते नित्य तरुण आहे. म्हणजे त्याचं दृङ्मात्रत्व जे आहे ते त्रिकालाबाधित आहे म्हणून ते नित्य तरुणच आहे. आणि दृश्य कुठून आणावे न लगे, त्याच्या ठिकाणी दृश्य म्हणून स्वतंत्र पदार्थ कुठूनही आणावा लागत नाही. कारण त्याच्या अधिष्ठाना वाचून त्या दृश्याची प्रतीतीच कधी होत नाही. म्हणून दृश्य कुठं त्याच्याकडं आणावं लागतं असं नाही. तो द्रष्टाच काय होतो? दृश्य रूपाला प्राप्त होतो. म्हणजे त्याच्या पूर्वरूपाचा परित्याग न करता त्याच्या ठिकाणी होणारं अवस्थांतराचं किंवा अन्यथा अशा प्रकारचं होणारं भान, बरोबर आहे ना, हेच ते काय आहे? दृश्य आहे. आणि ते दृश्य द्रष्ट्याला कुठून शोधावं लागतं. म्हणजे त्याला दृश्य आलं का कार्यानुमेय अज्ञानमध्ये मानावं लागतं. त्याला अज्ञानाचं साह्य घेतलं तरच तुम्हाला दृश्याची सिद्धी होते, असा काही प्रकार नाही, बरोबर ना, असा काही प्रकार नाही. तो दृङ्मात्र द्रष्टा स्वतंत्र रूपाने दृश्यभावाला जणू काही प्राप्त होतो. पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला शोधून पाहिलं तर त्याचा धांडोळा घेतला तर तुम्हाला त्या दृश्यामध्ये अज्ञान आहे का ज्ञान आहे? दृश्यामध्ये काय आहे? अज्ञान. पण ज्या वेळेला दृश्य तुम्हाला दृङ्मात्र दृष्ट्याचं ज्ञान नाही तेव्हा तरी अज्ञान आहे का? तेव्हाही अज्ञान नाही का? अज्ञानाची सिद्धीच नाही का? तेव्हाही ज्ञानच आहे. मग तेव्हा हा अज्ञानाचा विलास म्हणणं चांगलं आहे का हा चैतन्याचा विलास आहे म्हणणं चांगलं? चैतन्याचा विलास का? खरं विलास म्हणणंच चुकीचं आहे की नाही? मग चितला आम्ही चित म्हणायला तयार नाही तर मग इथं चितचा विलास म्हणू काय? आणि चितचा विलास म्हणत नाही तर अज्ञानाचा विलास म्हणू काय? पण म्हणायचाच झाला कारण तुम्हाला विलास म्हणायला आवडतं म्हणून विलासच म्हणायचा झाला तर काय म्हणतो? मायेचा विलास म्हणण्यापेक्षा चिदविलास म्हणणं चांगलं आहे. हे काय आहे तर सुतकातलं सोहळ आहे की नाही? सुतकात असणारं सोहळ आहे. नाहीतर आमचा चित हे चित ह्या पदाचं देखील वाच्य होत नाही तर ते माया पदाचं वाच्य होईल काय? बरोबर काय? चितपदाचं जर वाच्य होत नाही तर काय त्याला म्हणायचं? चितपदाचं तर ते चिदविलास, हां, ते त्याचा त्या चितचा विलास म्हणता येईल का? आम्ही चितला चित म्हणायला तयार नाही तर चितचा विलास म्हणू काय? अर्थात म्हणणार नाही. पण म्हणायचा झाला तर काय म्हणू? चित्ताच विलास आहे म्हणून अज्ञानाचा विलास म्हणणार नाही. जड अज्ञानाचा विलास म्हणण्यापेक्षा आम्ही काय चिद्वादी आहोत ऐकेन. म्हणून दृष्टीचं जे दृश्यदशा दृष्टीचं जे दृश्यदशा तो दृष्टीचाच अवघासा या लागी आपले विलासा न भोगी का ते. तर ते म्हणतात दृष्टीला जी दृश्यदशा आली तो काय आहे? अवघा दृष्टीचाच अवघासा. तो काय आहे? सगळा दृष्टीला जी दृश्यदशा आली तो काय आहे? दृष्टीचाच विलास आहे. म्हणजे इथं दृष्टी म्हणजे द्रष्टा आणि दृश्य यांना जोडणारा जो सेतू, प्रमाणरूप सेतू, बरोबर आहे ना?
त्यालाच आपण काय म्हणतो? हा 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 बरोबर. दृष्टी सजे दृश्यदशा, दृष्टीला जी दृश्यदशा प्राप्त झाली तो दृष्टीचाच अवघा ठसा, तो दृष्टीचाच ठसा उमटलेला आहे दृश्य रूपाने, का दुसरं कोणी? दृष्टीचाच झालेला परिणाम, बरोबर ना? याला परिणामी उपादान कारण कोण आहे? जे दृश्य आहे तो दृष्टीचाच ठसा आहे, उमटलेला आहे, म्हणजे दृष्टीच, बरोबर ना? द्रष्ट्याची दृष्टीच त्या दृश्य रूपाने, बरोबर ना, परिणामी द्रष्टा हा परिणामी उपादान कारण होऊन त्या दृष्ट्याची दृष्टीच दृश्य रूपाला प्राप्त झालेली आहे. मी काय बोललो ते पहा. द्रष्ट्याची दृष्टी, बरोबर ना, परिणामी उपादान कारण होऊन दृश्याला प्राप्त होणं म्हणजे दृश्य हा दृष्टीचाच ठसा उमटलेला आहे असं म्हणणं आहे. मग काय? हे म्हणणं बरोबर नाही, हे म्हणणं बरोबर नाही. याच्यातून सांगायचं ते हे काय सांगायचं आहे, काय 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 बदल करावा हे? द्रष्ट्याच्या दृष्टीचा परिणाम आहे, पण म्हणायचं की हा जो दृश्य प्रपंच आहे, चांगलं पहा, तो दृङ्मात्र द्रष्ट्याचा विवर्त आहे. दृङ्मात्र द्रष्टा उपादान, त्याला विवर्तोपादान कारण होऊन त्या दृङ्मात्र द्रष्ट्याचा दृष्टीचा हा ठसा उमटलेला आहे असं म्हणावं, बरोबर ना? लक्षात आलं ना? परिणामी उपादान कारण म्हणणं काय वाटतं, कारण त्याचं आम्हाला वारंवार आमच्या डोळ्यासमोर सुद्धा ते नको वाटते. आम्ही त्याचं सारखं खंडन करत राहिलो आणि तेच जर तुम्ही पारंपरिक वेदांताप्रमाणे त्याचं जर तुम्ही तीच दृष्टी सजे दृश्य दशा, तो दृष्टीचाच अवघा ठसा, या लागी आपले विलासा न भोगी का ते. आपलाच विलास ते नाही भोगत का? मग कोण? का अज्ञान भोगतंय का दृष्टी भोगते, का द्रष्टाच भोगतोय आपला विलास? आहे की नाही? म्हणजे द्रष्टाच आपलं विवर्त रूपाने आपला भोग घेत आहे, म्हणजे भोग घेत नाही असा त्याचा अर्थ. आता यासाठी संमत श्लोक दिला आहे योगवासिष्ठाचा. सर्वात्मकतया द्रष्टु दृश्यत्वमिव युज्यते, दृश्यत्वं द्रष्टु सद्भावो, दृश्यतापि न वास्तवी इति वाशिष्ठे. हे बरोबर आहे का? दृश्यत्वं द्रष्टु सद्भावो, दृश्यतापि न वास्तवी इति वाशिष्ठे. आता हे सांगितलं की खरं जर असं आहे, योगवासिष्ठ श्लोक पहा अन्वयाप्रमाणे अर्थ. सर्वात्मकतया, तो सर्वात्मक आहे की नाही? द्रष्टा हा सर्वात्मा आहे का नाही? द्रष्टा हा सर्वात्मा आहे, सर्व साक्षी आहे, सर्व रूप आहे, सर्वातीत आहे आणि सर्व आहे, असा हा द्रष्टा आहे. म्हणून त्याला काय म्हटलं आहे? तो जर सर्वात्मा या दृष्टीनं पाहिलं, सर्वात्मा म्हणजे सर्व अधिष्ठान, बरोबर ना? अशा रीतीनं पाहिलं तर सर्वात्मक हा द्रष्टू दृश्यत्वम इव युज्यते. त्या द्रष्ट्याच्या ठिकाणीच दृश्यत्व हे आपल्याला काय आहे? संभवनीय आहे किंवा युक्त आहे. म्हणजे दृश्याची संगती सांगताना, बरोबर ना, दृश्याची संगती सांगताना अज्ञानाचा, बरोबर ना, अज्ञानाचा तो परिणाम आहे किंवा अज्ञान हे त्याला परिणामी उपादान कारण आहे हे सांगण्यापेक्षा त्या दृश्याचं, बरोबर ना, आणि दृश्याच्या कारणाचं, बरोबर ना, दृश्य आणि दृश्याचं कारण यांचं विवर्तोपादान कारण असणारा द्रष्टा की जो सर्वात्मक आहे, आणि तो सर्वात्मक असल्यामुळे तो दृष्ट्यामध्ये आणि दृश्य दोन्हींच्यामध्ये अधिष्ठान रूपाने समव्याप्त आहे, बरोबर ना. त्यामुळं त्या ठिकाणी दृश्यत्वम एव युज्यते, ते द्रष्ट्याच्याच ठिकाणी दृश्यत्व युक्त आहे. म्हणजे दृश्यत्व हे, बरोबर ना, हे अज्ञानाच्या माथी मारण्यापेक्षा, दृष्टीच्या माथी मारण्यापेक्षा ते द्रष्ट्याच्या ठिकाणीच त्याची केलेली कल्पना ही अधिक सुसंगत आहे.
सर्वात्मकतया द्रष्टु दृश्यत्वमिव युज्यते दृश्यत्वं द्रष्टु सद्भाव दृश्यतापि न वास्तवी. आता दृश्यत्व म्हणजे काय माहिती आहे का? दृश्यत्व म्हणजे द्रष्ट्याचा सद्भाव आहे. बरोबर ना? ह्या ग्रंथाचा मूळचा बाणा काय आहे? सत आणि चित हे प्रकृती आणि पुरुष असं वर्णन केलं ना. प्रकृती आणि पुरुष आणि या दोन्हींचं ऐक्य म्हणजे काय आहे? आनंद. म्हणजे सच्चिद आनंद घन असणारं एकमेवा द्वितीय असं जे ब्रह्म चैतन्य असा भाव सांगितला ना. कशामध्ये? शिवशक्ती समावेशनामध्ये. मग खरं जर पाहिलं दृश्य आहे का अभावरूप आहे? दृश्य आहे म्हणजे दृश्याचा सद्भाव आहे का दृश्य अभाव स्वरूप आहे, शून्य रूप आहे? दृश्य अभाव रूप आहे का दृश्याचा सद्भाव आहे? दृश्य अभाव रूप आहे. आता इथं म्हणतात दृश्यत्वं द्रष्टु सद्भाव म्हणजे दृश्यत्वाच्या ठिकाणी द्रष्ट्याचा जो सद्भाव म्हणजे द्रष्टा सत आहे म्हणून त्याची सत्ता घेऊन दृश्याला सत्ता आलेली आहे. म्हणजेच द्रष्ट्याचा जो सद्भाव आहे त्याचं नाव दृश्य आहे. बरोबर का नाही? म्हणजे सत्स्वरूप असणाऱ्या त्या दृष्ट्याच्या सत्तेचं सत्ता आणि स्फुरण घेऊन सत्तावान आणि स्फूर्तिमान झालेलं हे दृश्य आहे. मग हा खरा जर पाहिला तर हा द्रष्ट्याचा विलास आहे का दृष्टीचा विलास आहे? द्रष्ट्याचा विलास आहे. हा कोणाचा विलास आहे? पण दृश्य तरी काय आहे? दृश्य म्हणजे द्रष्ट्याच्या सद्भावाला दृश्य असं म्हणतात. कारण काय? दृश्य आहे असं जे तुम्हाला म्हणजे दृश्य आहे, घट हा सन, पटा हा सन, असं दृश्य आहे असा तुम्ही व्यवहार करता. ते सन कोणाचं आहे? द्रष्ट्याचंच आहे. मग त्या ठिकाणी जर आहेपणा जर त्याचा आहे आणि आहेपणाचं कधी जर तुम्हाला ज्ञान नसेल तर आस्ती व्यवहार करता येत नाही. बरोबर ना? आणि पदार्थ जर आस्ती नसेल, आस्ती रूपात नसेल तर त्याचं ज्ञानाचा विषय येतो, त्याला कधी येत नाही. म्हणजे सच्चितला कधी सोडूनच राहत नाही. मग त्या ठिकाणी जे दृश्य आहे त्या दृश्याचा विचार करताना काय करावं? दृश्य सद्भाव, द्रष्ट्याचा सद्भाव यालाच काय म्हणायचं? दृश्य असं म्हणायचं. बरं, दृश्यतापि न वास्तवी. आता हे तुम्ही म्हणाल दृश्य जे ते दृश्यता, मग तुम्ही म्हणाल द्रष्टा म्हणजे द्रष्ट्याचा खरोखरच विकार झाला म्हणजे दृश्य निर्माण झाले का? द्रष्ट्याचा मग तुम्ही म्हणाल की द्रष्ट्याचा सद्भाव म्हणजे दृश्य, म्हणजे याचाच अर्थ काय तुम्ही समजणार? द्रष्ट्याचा विकारी परिणाम म्हणजे दृश्य आहे असंही तुम्ही समजू नका. दृष्ट्याचा अविकारी परिणाम म्हणजे दृश्य आहे असंही तुम्ही समजू नका. द्रष्ट्याचा पूर्वरूपाचा परित्याग न होता होणारं जे अवस्थांतर भान म्हणजे द्रष्ट्याचा जे विवर्त त्याला दृश्य असं तुम्ही म्हणा. आणि असं आम्ही का द्रष्टाचा आणि दृश्याचा संबंध जोडतो? कारण जेवढं दृश्य आहे त्याला सत्ता आणि स्फुरण द्रष्ट्याचा असल्यामुळं आम्ही ते द्रष्ट्याचा विलास असं म्हणतो. म्हणून तो द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास असं आम्ही म्हणतो. ठीक आहे ना? आता एक लक्षात घ्या का दृश्यता आपी न वास्तवी. मग तुम्ही म्हणाल की त्याचं जे दृश्यत्व आहे ते अधिष्ठानाचं असल्यामुळं खरं आहे का? ते का दृश्यत्व ही कल्पना आहे? का दृश्यत्व वाचारंभण आहे? का द्रष्टृत्वच खरं आहे? का तो द्रष्टा सर्वात्मा आहे? का सर्वात्मा आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्वात्मा आहे म्हणून द्रष्ट्याचं द्रष्टृत्व. बरोबर ना? द्रष्ट्याचं द्रष्टृत्व म्हणजे द्रष्ट्याचा जो सद्भाव त्याला आम्ही दृश्य म्हटलेले. दृश्यता हे वास्तव आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही. यदृष्टम तन्नष्टम. ऐक ना, ते दृश्य जे आहे ते उलट आम्ही काय म्हणू? ते दृश्य म्हणूनच ते काय आहे? मिथ्या आहे. त्याला उदाहरण काय देतो आम्ही? स्वप्न गजादी वत. काय तो श्लोक आहे? यद असत भासमानम तन्मिथ्या स्वप्न गजादी वत असं सांगतो. दृश्यतापि न वास्तव इति वाशिष्ठे. अहो दृश्य हे दृष्टीतून भिन्न परी स्वतंत्र असते पुरातन तनी नेमलेपणावन आणिक नव्हते. आक्षेप होईल ना इथं, चांगलं बघा, आक्षेपार्थ दिसतो. अहो दृश्य हे दृष्टीतून भिन्न. दृश्य जे आहे ते द्रष्ट्याहून, बरोबर ना? दृश्य हे द्रष्ट्याहून जर भिन्न स्वतंत्र आणि अनादी सनातन असं असतं
तरी नेमलेपणाहून आणिक नव्हते. बरोबर ना? नेमलेपणाहून आणिक नव्हते. आक्षेपार्थ घ्यायचा ना. हां बरं, नाही घेतलं तर काय अर्थ करणार त्याचा? हे बघा, अहो दृश्य. बरं, आत्तापर्यंत ही दृश्यतापी न वास्तव योगाशितातल्या श्लोकाचा अर्थ लागला, पंक्तीचा अर्थ लागला. आता बघा, दृश्य हे दृष्टीतून भिन्न, दृश्य हे दृष्टत्वाहून भिन्न. म्हणजे स्वतंत्र रीतीनं जर हे दृश्य स्वतंत्र आणि पुरातन म्हणजे अनादी, जसं तुम्ही म्हणता परमात्मा अनादी आहे, तसं दृश्यसुद्धा अनादी आहे. परमात्मा स्वतंत्र आहे, तसं हे दृश्यसुद्धा काय आहे? स्वतंत्र आहे. असं जर तुम्ही म्हटले असते तरी नेमलेपणाहून आणिक नव्हते. तर ते म्हणतात नेमलेपणाहून म्हणजे त्याचा जो नियम केलेला आहे, बरोबर ना, त्या नियमाहून ते आणिक नव्हते. आणिक स्वतंत्र रीतीनं नसतं का? अनादी आहे, सनातन आहे, स्वतंत्र आहे. तर तुम्ही जो नियम केला, नियम काय केला? द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास म्हणजे दृश्य आहे, हा जो नियम आहे. यामध्ये द्रष्ट्या वाचून ते स्वतंत्र असतं, तर ह्या नियमा वाचून त्या दृश्याची स्वतंत्र सिद्धी झाली असती. त्या ठिकाणी दृंग मात्र द्रष्टा बाजूला केला तरी दृश्य स्वतंत्र आहे, ते अनादी आहे, अनंत आहे. असं जर असतं तर त्या नेमलेपणा वाचून ते आणिक नव्हते. ते आणिक झालं नसतं का? आणिक नव्हते, आणिक स्वतंत्रित सिद्ध झालं नसतं का? असा अर्थ केला तर वरच्या श्लोकाला येतो ना. हां आक्षेपार्थ नाही, आणिक नव्हते, आणिक झालं असतं, पण कुठं सिद्ध करता येते? दृंग मात्र द्रष्ट्या वाचून दृश्याची स्वतंत्र सिद्धी करता येत नसती. आणि ते स्वतंत्र असतं तर द्रष्ट्याला बाजूला करून, दृंग मात्राला बाजूला करून, दृंग मात्र द्रष्ट्याला बाजूला करून त्याची सिद्धी करता आली असती, आणि होत तर नाही. असं म्हणून दृश्य नाही पारमार्थिक. याचा अर्थ काय झालं? दृश्य इथं नव्हते, ह्याला आक्षेपार्थच घ्यावा लागेल. म्हणून दृश्य नाही पारमार्थिक, केवळ द्रष्ट्याचीची कौतुक, या लागी अनिकाची भोगी म्हणतात. म्हणून हे दृश्य पारमार्थिक नाही. पारमार्थिक नाही म्हणजे काय? त्याला वास्तव त्रिकालाबाधिक सत्ता नाही. त्रिकालाबाधित सत्ता, स्वतंत्र सत्ता ह्या दृश्याला नाही. केवळ द्रष्ट्याचीच कौतुक, ही फक्त द्रष्ट्याची काय आहे? लीला आहे. बरोबर का? नाही तर तुम्ही पण का द्रष्ट्याचा खरोखरच विकार होऊन हे झालेलं आहे हे पण नाही. म्हणून ते म्हणतात हे द्रष्ट्याचं फक्त काय आहे? कौतुक आहे, म्हणजे लीला आहे. आणि लीलेतला पदार्थ सत्य नसतो. आणि तो कसा असतो? तो कोणत्या काळात असतो? ज्ञान समकालात असतो. म्हणायचं झालं तर काय असतं? फक्त ज्ञान समकालात. नसलं तुमच्या बुद्धीवर आरूढ होतं, तुम्ही म्हणाल ज्ञानाच्या पूर्वी असतो. ज्ञान समकालात असो, नाही तर अज्ञात सत्ता देऊन ज्ञानाच्या पूर्वी असतो, पण सत्य नसतो हे नक्कीच आहे. आहे की नाही? तो पदार्थ मिथ्या आहे, याबद्दल तर काही संशय नाही. मग याचा अर्थ काय झाला? म्हणून दृश्य नाही पारमार्थिक, केवळ द्रष्ट्याची कौतुक, तर केवळ द्रष्ट्याची लीला आहे. या लागी अनिकाची भोगी, या लागी तो द्रष्टा काय करतो? वेगवेगळ्या प्रत्येक वेळेला नवीन नवीन ह्या त्रिपुटीचा भोग घेतो. का ही भोग घेतो म्हणजे जणू काही भोग घेतो. काही ही लीला आहे, हे ये वय का ई वय? ई वय. अहो हुताश, आता याच्यासाठी उदाहरणं छान दिली त्यांनी. अहो हुताशनो आपली या ज्वाळामाळा, काय नेमिल्याची वाहे गळा, जे जे उठे ज्वाळा ते नवीनच असे. आता त्यासाठी उदाहरण दिलं आहे, अग्नी आहे, आणि अग्नीच्या ज्या ज्वालांच्या मालिका आहेत, एका पाठीमागे एक उठणाऱ्या ज्वालांचे जे कल्लोळ आहेत, तर ते कल्लोळ काय नेमिल्याची वाहे गळा, ती एकच ज्वाळाची जी एक माळ आहे तीच फक्त गळ्यात घालतो का? प्रत्येक क्षणाला नवीन ज्वाला उठतात. प्रत्येक वेळेला त्याने एक नियमित एकच प्रकारची माळ कधी गळ्यात घालतोय का? का प्रत्येक ज्वाळा ही त्याची वेगवेगळी माळ आहे. बरोबर ना? आणि जे जे उठे ज्वाळा ते नवीन असे. प्रत्येक उठणारी ज्वाळा काय आहे? नवीनच आहे. तेवी दृंग मात्र दृष्टी होणी, वेगळ्या न होणी, दृश्य कळा अनानी, अनिमिलिया उठती. तेवी त्याचप्रमाणे
दृंगमात्र दृष्टीहून वेगळ्या न दृंगमात्र असणाऱ्या दृष्टीच्याहून स्वतंत्र रीतीनं वेगळ्या न होता दृश्याच्या कळा अनानी, दृष्टीच्या अनानी म्हणजे अनेक अनेक प्रकारच्या दृष्टीच्या कला त्या अनियमिलिया उठते, कोणताही त्याच्यामध्ये नियम नाही, किंवा पूर्वी नेमिलिया म्हणजे पूर्वी जी ज्वाळा होती ती ज्वाळा आता नाही. तसंच या ठिकाणी दृंगमात्र दृष्टीहून हे जे दृश्य येतं ते दृश्य कधी पूर्वीचं दृश्य नाही, प्रत्येक वेळेला ते नवीन नवीन उत्पन्न होणारं दृश्य आहे आणि ते अनियमिलिया उठते, ते कोणत्याही रीतीनं नियमित नाही. किंवा मागचं जे दृश्य आहे त्या दृश्याला पुन्हा त्या द्रष्ट्याने विषय केलं नाही, द्रष्ट्याने पुढच्या क्षणी नवीन दृश्य, त्याच्या पुढच्या क्षणी नवीन दृश्य, हा दृष्टीसृष्टीवादाच्या नियमाने द्रष्टा प्रत्येक वेळेला नवीन नवीन काय करतो, दृश्याचं वस्त्र धारण करतो. परंतु त्या द्रष्ट्याहून ते स्वतंत्र रीतीनं असतं काय, नाही. स्वतंत्र रीतीनं जर असतं तर का ते पहिल्यासारखंच परत भासलं असतं, पण ते परत भासत नाही. म्हणून ते प्रत्येक क्षणाक्षणाला नवीन आहे, म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला नवीन त्रिपुटी होते. तुम्ही म्हणाल द्रष्ट्यात, तुम्ही म्हणता द्रष्टा दर्शन आणि दृश्य ही त्रिपुटी प्रत्येक वेळा नवीन निर्माण होते आणि पुन्हा द्रष्टाच ती गुंडाळतो, बरोबर ना, ती त्रिपुटी. आणि तो द्रष्टा पुन्हा काय आहे, द्रष्टाही राहतो, असं कसं काय होईल. अहो मिथ्या पदार्थ जे आहे ना, त्या मिथ्या पदार्थाचा जो द्रष्टा आहे त्या त्रिपुटीच्या सापेक्ष त्याच्यावर आलेलं दृष्टेपण हे सापेक्ष दृष्टेपणाचा द्रष्टा तो नाही, तो निरपेक्ष असणारा दृंगमात्र द्रष्टा, त्या द्रष्ट्यामध्ये कोणताच विकार होत नाही. म्हणून आम्ही तो नवीन नवीन प्रत्येकाचं दृंगमात्र द्रष्टा हा त्याचं द्रष्टेपण करतो म्हणतो, तेव्हा त्याचं दृंगमात्रत्वाने असणं, बरोबर ना, हेच त्याचं द्रष्टेपण आहे. म्हणून आम्ही त्याला कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये विकार न होता त्याच्याहून त्याला काय ठेवतो, सोहळ्यात ठेवतो, असा तो द्रष्टा आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी प्रत्येक दृश्य नवीन नवीनच आहे. म्हणजे प्रत्येक दृश्य म्हणजे केवळ दृश्य का, दृश्य दर्शन आणि द्रष्टा ही सगळीच त्रिपुटी आहे. काही त्रिपुटी उत्पन्न होऊन नाश पावते का, द्रष्टा उत्पन्नही होत नाही, नाशही पावत नाही का, तो आपल्या महिमेतच असतो, स्वमहिमेमध्येच असतो. त्या दृष्ट्याने आम्ही ही त्रिपुटी प्रत्येक तो वेगवेगळी धारण करतो असं म्हणावं लागेल की नाही, का तिच्यामध्ये नियम आहे काही, कोणताच नाही. जी त्रिपुटी होईल ती गेली की परत कधीच त्याच्या समोर येत नाही, ती त्याला शिळी वाटते, त्याला ती आवडत पण नाही, ती त्याला पारसा असं समजतो. सगळ्या पुढं तोच विषय सांगणार आहे. अहो येथे जे काही पुरातन दृंगमात्र द्रष्टृत्व होताशनं इथे दृश्य ज्वाळाशी जाणं कायसा नियम. अमृतानुभवामध्ये असणारा अजातवादाचा सिद्धांत मनुष्याला झेपला नाही, तरी दृष्टीसृष्टीवादाचा सिद्धांत जर मनुष्याच्या बुद्धीवर आरूढ किंवा चांगल्या प्रकारे दृढ झाला तर स्वामी महाराज सांगायचे त्याला काही झालं त्याचा व्यवहार विस्कळीत होईल, कारण प्रत्येक वेळेला नवीन त्रिपुटी आहे. त्यामुळं मागं झालेलं भूतकाळाचं चिंतन नाही, बरोबर ना, भविष्यकाळाचा विचार नाही, तो पुरुष नित्य वर्तमान काळात राहील. पण नित्य वर्तमान काळात असणारं जे दृश्य आहे तेही सत्य नसल्यामुळं वर्तमान काळातही त्याला सुखदुःखाचे ठणके बसणार नाही. कारण का, प्रत्येक वेळेला वर्तमान काळात प्रत्येक पदार्थ काय आहे, नवीन आहे, बरोबर ना. मग आता भूतकाळातल्या पदार्थाचं चिंतन नाही, भविष्याचा विचार नाही, आणि वर्तमान काळात दृष्टी समकालात सृष्टी असल्यामुळं त्या पदार्थाला ज्ञातच सत्ता दिलेली आहे. त्यामुळे एकदा एखादी गोष्ट घडून गेली का त्या गोष्टीचा हा विचार करत नाही की याचा बदला घेणं आवश्यक आहे, कधीच नाही. किंवा कालची वस्तू मला असावी, त्या वस्तूबद्दलचं तादात्म्य भ्रांती हे त्याला कधीच राहत नाही, कारण प्रत्येक वेळा नवीन नवीन वस्त्र आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही. आणि त्या नवीन वस्त्र तो लिलेने ते करत आहे, म्हणजे त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी कधीच राहिली नाही. म्हणून अज्ञात सत्ता दिल्यावर बाधित सुखदुःख, बरोबर ना, बाधित सुखदुःख किंवा बाधितांवृत्तीचा संबंध असतो. आणि दृष्टीसृष्टीवादापासून काय सुरू होते, बाद व्हायला पदार्थच राहत नाही, बरोबर आहे ना. बाद व्हायला पदार्थ का नवीन नवीन प्रत्येक पदार्थ उत्पन्न होतो. त्यामुळं एखाद्या पदार्थाची पूर्व आणि पश्चात ही जी धारणा आहे ही धारणाच मावळून जाते. म्हणून ते स्वामी महाराज म्हणायचे, जर तुम्हाला तत्त्वज्ञानोत्तरही सुखदुःखाचे ठणके नको असं वाटत असेल तर तुम्ही दृष्टीसृष्टीवादाच्या चिंतनात राहिलं पाहिजे. आता हा शत्रू आज झाला आणि उद्या तो मित्र होऊ शकतो की नाही,
मित्र होऊ शकतो. कारण का, शत्रू तो कालचा शत्रू कालच गेला, आता नवीन आला, पण तरी माणसं किती रागद्वेष धरून बसतात, किती रागद्वेष का ते फक्त तेवढं आम्हाला सांगू नका. आणि इथं अजातवादाचं चिंतन करतो. त्यांनी इतका माझा अपराध केलेला आहे की आता त्या माणसाचं माझं बोलणं होणारच नाही. हा काय सृष्टीवादातला चिंतनाचा भाग झाला का, सफल झाला का हा भाग? ते फक्त काय, बोलवरी वाचा बळे, वायाची झकवित ती प्रतितीचे डोळे, साचो कार्य बोधा वेळे. हा नाही, काहीतरी चुकत, आथी ना होईजे, साचो कार्य बोधा वेळे आथी ना होईजे. बोधाच्या वेळेला ते असतही नाही आणि होत पण नाही. कारण जर अशा प्रकारच्या, ज्याला काय म्हणतात तो, ज्या काही आपल्या दूषित समजुते ती जर गृहीत कृत्य म्हणून जर माणसाने उराशी बाळगून ठेवली तर असे कधी रागद्वेषाचे विषय त्याचे मावळतील का कधी? किती जरी त्यांनी वेदांताचं चिंतन केलं तर इथं तुम्ही म्हणता साक्षात ज्ञान समकालात पदार्थ उत्पन्न होतो. असं जर असेल तर ते कालच्या माणसाचा आणि त्यांनी केलेल्या अपराधाचा आणि आजचा त्याचा काहीच संबंध आहे? काहीच संबंध नाही, आहे की नाही? हे इथं सांगतात. तेवी दृंग मात्र काय आलं, अहो जे काही नाही वर राहिलं, हां, अहो येथे जे काही पुरातन दृंग मात्र द्रष्टृत्व होताशन येथ दृश्य ज्वाळाशी जाण कायसा नेमू. अहो येथे जे काही पुरातन, याच्यात पुरातन कोण आहे? नवीन तर दृश्य आहे. प्रत्येक दृश्य काय आहे? नवीन. आणि त्याचं पुरातन अधिष्ठान कोण आहे? दृंगमात्र चैतन्य. आणि दृंगमात्र द्रष्टृत्व हुताशन, या ठिकाणी दृंगमात्र जे द्रष्टृत्व आहे तो कोण आहे? अग्नी आहे. आणि दृश्य ज्वाळाशी जाणं काय सा नियम, आणि त्या दृश्य असणाऱ्या काय आहेत? ज्वाळा. आणि त्यांच्या ठिकाणी कसला नियम आहे? म्हणजे फक्त दृंगमात्र द्रष्टाच खरा आहे, दृश्य कधी खराच असणं शक्य नाही. आणि त्या दृश्याचं काहीतरी कौतुक वाटेल का? कालच्या दृश्याचं आता काय, कालच्या दृश्याचं म्हणण्यापेक्षा काय माहिती आहे का, एक क्षणापूर्वी एक अव्यवहित पूर्वक्षणी घडलेलं आता त्याचा कुठलाही विचार करण्याचं कारण नाही. असं जर स्थिती असेल तर जे काही पुरातन दृंगमात्र द्रष्टृत्व होताशन येथ दृश्य ज्वाळाशी जाणं काय सांगेल. त्या दृश्यरूपी ज्वाळेबद्दल काय नियम करता येईल? त्याचं स्वप्न कसं पडावं हे कधी तुम्हाला ठरवता येईल का? मग हा मनुष्य पुढच्या काही कल्पना करेल का? आता नाही हो, पण म्हातारपणात अडचण पडते, आहे की नाही? असं जर म्हणत असेल तर त्यांनी काय केले? दृष्टीसृष्टीवादाला हरताळ फासला, आहे की नाही त्याच्यामध्ये? कारण जर द्रष्टृत्व अग्नी आहे आणि दृश्य हे जर अग्नीच्या ज्वाला आहेत तर त्या प्रत्येक वेळेला नवीन नवीन उत्पन्न होतात. त्याचं कायसा नियम, त्याचं कोणता नियम आहे, कोणता निश्चय करता येईल? दृष्टीसृष्टीवादाला उदाहरण कोणतं दिलं विचारसागरामध्ये? एकच उदाहरण दिलं, सगळ्या ठिकाणी तेच खुरपं लावलं. कोणतं? स्वप्नाचं. दुसरं काय केलं का? स्वप्न कसं पडता येईल हे ठरवता येतं का? पण माणूस किती योजना करतो, पुढं 7 पिढ्याची योजना करून ठेवतो, आहे की नाही? आपले कोणती योजना करावी? उद्याची तरी करावी का? आता आहे ते आहे, पुढचं पुढं. अहो येथे जे काही पुरातन दृंगमात्र द्रष्टृत्व होताशन येथ दृश्य ज्वाळाशी जाण कायसा नेमू. म्हणून त्यांनी आपले विद्यानंद स्वामींनी सांगितलं की तो जो मनुष्य होता ना एक माहिती आहे सगळ्यांना, ते काय मलाही उलट चांगलं सांगता येणं, कोणी सांगत असलं चांगले सांगा. त्याच्यामध्ये तो मनुष्य काय सारखा म्हणे, एक दिवस त्याने त्याच्या मुनीमला बोलावलं आणि म्हणे आपली संपत्ती किती आहे ते पहा मोजून. तर त्यांनी केलं. ते म्हणे साधारणतः हिशेब असा आहे की 6 पिढ्याला पुरेल एवढं आपल्याकडे इस्टेट आहे. त्याला लागली ना चिंता, तर तो लगेच म्हणायला लागला 7वी पिढी क्या खाएगी. लगेच म्हणायला 7वी पिढी काय खाणार म्हणे. आता त्याला चिंता, झोपही गेली, जेवणही जाईना. मग त्याला एक कोणी ज्योतिषी बोलावला. त्यांनी सांगितलं साधारणपणे तुम्ही असं करायचं, दररोज तुम्ही कोणीतरी एक पंक्तीला अतिथी घ्यायचा साधू आणि त्याला जेवण घालायचं तुम्ही, म्हणजे तुम्हाला हळूहळू झोप येईल आणि हे कमी होईल. आणि त्याने तो नियम केला. पण एक दिवस काय झालं, कुठंतरी भंडारा होता, सगळी साधू लोक भंडाऱ्याला गेले, त्याच्याकडं कोणी जेवायला नाही. तो तिथं ह्याला ओट्यावर उभा राहिला, प्रत्येकाला म्हणायचं दक्षिणा देतो, जास्त देतो, तुम्ही 2 घास खा पण खा, कारण मला तुम्हाला जेवल्याशिवाय जेवण करता येत नाही. परंतु ते कोणीच तयार होईना.
तेव्हा ते एक साधू आला, तर त्याला त्यांनी काय सांगितलं की ते थोडंसं तू दक्षिणाही घेऊन जा आणि जेवण नाही करायचं तर करू नको, पण तुझ्याबरोबर तर घेऊन जा, माझी खटखट मिटेल, मला जेवता येईल. म्हणून तो म्हटला की हे घेऊन जा तू, संध्याकाळचं इथून घेऊन, आता नाही ना तुला लागत. हे संध्याकाळचं कोणी पाहिलं आहे म्हणे, संध्याकाळचं कोण पाहतं विचार करतं आहे म्हणे. आणि तो त्याच्याकडे पाहिलं पण नाही, निघून गेला. तेव्हा म्हटला हा संध्याकाळचा सुद्धा विचार करत नाही, ऐके नाही, कारण तो दृष्टीसृष्टीवाद शिकलेला होता. आणि म्हणणं मी 7व्या पिढीची काळजी करतो, चला आता हे सोडून द्या विचार. त्यांनी तो विचार सोडून दिला असं ते स्वामी सांगायचे. अहो येथे जे काही पुरातन दृंगमात्र दृष्टृत्व होताशन, येथ दृश्य जळाशी जाणं कायसा नेम, एवं दृष्टृत्वाशी न होणं खंडन, दृश्याशी क्षणी नवेपण, हे कालीचेचे आज देखील जाणं ऐसे नाही. दृष्टत्वाचं कधीच खंडन होत नाही आणि दृश्याला प्रत्येक वेळेला नवीन नवीन, क्षणाक्षणाला नवीन नवीनपण त्याला प्राप्त होतं. आणि दृष्टत्वाचं अनादित्व कधीच खंडित होत नाही आणि दृश्य तर प्रत्येक क्षणाक्षणाला नवीन येतं. आणि कालचाच पदार्थ आज आहे असं आपण कधीही पाहिलं नाही. कालचाच नाही का, ह्या क्षणाचा सुद्धा पुढच्या क्षणाला नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आता हे जे गोष्ट आहे ही अत्यंत मनन केल्यानंतर किंवा निधिध्यासनाने प्राप्त आपल्याला दिसेल. केवळ ह्या ओवीच्या दृष्टांत आणि दाष्टांतिक यांनी काय होईल, हे फक्त काय होईल, काय त्याला काय म्हणतात, अनुमानाचे पैसे कळले केर ऐसे, परी मृगजळाचे ओलांशे काय भूमिती मे, असं स्थिती होईल. ऐके नाही, आता कळालं की नाही, दृष्टत्वाच्या जागेवर अग्नी आहे आणि दृश्याच्या जागावर ज्वाला आहेत. हे अनुमानाचे पैसे हे मनन करून आणखीन पाहावं लागेल. आणखीन त्याचं निधिध्यासनाने किंवा कुठेतरी अनुभूतीत आणण्याचा अभ्यास केला तर ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू ज्ञात होतील. अहो हे स्वरूपी तरी निशेष नाही, तरी जेव्हा पाहिले तेव्हाच असे पाहि, न पाहिले जरी काही तरी पाहिलेची नसे. इथं एक पहा बरं का, जर काही हे असेल तर, अहो स्वरूपी तरी निशेष नाही. हे जे दृश्य आहे ना, ते मूळच्या दृंगमात्र दृष्टी स्वरूपाच्या ठिकाणी मुळातच नाही. म्हणजे चाटून पुसून दृश्य दृंगमात्र स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे. तरी जेव्हा पाहिले तेव्हाच असे पाहिजे. मग आहे कधी, जेव्हा पाहिलं तेव्हाच ते दृश्य आहे, पाहिलं नाही तेव्हा दृश्यसुद्धा नाही. न पाहिले जरी काही तरी पाहिलेची नसे. बरं, दृश्य जेव्हा पाहिलं नाही तेव्हा पाहिलेलंच नाही, बरोबर ना. जेव्हा पाहिलं नाही तेव्हा ते पाहिलंच नाही, कारण ते नव्हतंच. जेव्हा पाहिलं नाही तेव्हा ते पाहिलंच नाही, कारण ते नव्हतंच. आणि जेव्हा पाहिलं तेव्हा फक्त पाण्याच्या क्षणीच आहे, बरोबर ना. मग ते काय झालं, आदवांतेचे यन्नास्ती वर्तमाने पितंतथा, अगोदर नव्हतं नंतर नाही, आणि पाहिलं तेव्हा आहे, पण तेव्हा कसं आहे, प्रतीती मात्र मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थ हा आदिष्ठानाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत भावरूप असतो. हे न पाहिले जरी काही तरी पाहिलीची नसे. आता संमती दिली, संमत श्लोक मला वाटतं हा योगाशिष्टातलाच आहे. चिद उन्मेष निमेषाभ्याम संसारस्य उदयक्षो इति वाशिष्ठे. योगवाशिष्टामध्ये ही गोष्ट सारखी सांगितली. चैतन्याची जी उघडझाप, जशी पापण्यांची उघडझाप आहे ना, तशी चैतन्याची जी उन्मेष निमेषाभ्याम, चैतन्याचे जी उघडझाप, बरोबर ना. उन्मेष आणि त्याला काय म्हणतात, निमिलन आणि उन्मिलन, म्हणजे संसारस्य उदयक्षय हो, संसाराचा उदय आणि संसाराचा लय म्हणजे कोण आहे, चैतन्यात. म्हणजे ज्या वेळेला, बरोबर ना, चैतन्याचा उन्मिलन म्हणजे काय आणि चैतन्याचं निमिलन म्हणजे काय, की ज्याला संसाराचा उदय आणि क्षय म्हणतात. काय महाराज, चैतन्याचा उदय म्हणजे काय, हां चिद उन्मेष म्हणजे चैतन्याच्या अधिष्ठानावर, म्हणजे दृंगमात्र दृष्टेपणाच्या अधिष्ठानावर असणाऱ्या दृष्टीचा विलास, म्हणजे त्या दृष्टीचा उन्मेष म्हणजे उदय, आणि त्या दृष्टीचा निमिलन म्हणजे असतं, जगताचा लय. ऐकी नाही, म्हणजे दृष्टीला दिसलं तेव्हा आहे, बरोबर ना. म्हणजे हा दृष्टीचा विलास झाला, द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास. आणि ज्या वेळेला केवळ दृंगमात्र स्वरूपात ती राहिली त्यावेळेला दृष्टीच राहिली नाही,
दृष्टीचा विलासही नाही आणि त्या ठिकाणी दृश्याच्या ठिकाणी दृष्टी पण नाही. कारण हा सगळा कोण आहे, दृङ्मात्रत्व अबाधित राहून त्या दृङ्मात्राच्या अधिष्ठानावर असणाऱ्या दृष्टीचा हा विलास आहे. मग जेव्हा दृष्टीचा विलास आहे तो कसा आहे, क्षणकालस्थायी आहे, बरोबर आहे की नाही. आणि त्यावेळेला तो सुद्धा काय आहे, मिथ्या आहे आणि तो द्रष्ट्याचा विलास आहे, बरोबर ना. द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास आहे, याचा अर्थ तो काय आहे, कल्पना आहे. तो काय आहे, वाचारंभन मात्र आहे, तो आलिक तुच्छ अभावरूपच आहे. त्यालाच म्हणायचं की उन्मेष. कोणाचा उन्मेष सांगितलं त्यांनी, चिद उन्मेष निमेषाराम. चिद उन्मेष म्हणजे चित्तचा विकार होऊन होणारं उन्मिलन निमिलन आहे का, का चित्तच्या अधिष्ठानावर असणाऱ्या दृष्टीचं उन्मिलन निमिलन आहे, दृष्टीचं उन्मिलन निमिलन आहे. पण चित्तच्या अधिष्ठानावर, चित्तच्या सत्ता आणि स्फुरणाला घेऊन त्या दृष्टीचं झालेलं जे उन्मिलन आणि निमिलन आहे, त्या उन्मिलनात जग आहे, म्हणजे त्या ज्ञानामध्ये ज्ञान समकालात जग आहे आणि निमिलनामध्ये त्या जगाचा लय आहे, बरोबर ना. आता त्याचं हे दिलं, मनोनी द्रष्टे पुरातन तरी नीच नवी देखणी खुन, या देखण्याहून आन दृश्य नाही. या सर्वावरून ठीक आहे नाही. म्हणून द्रष्टा जे आहे ते द्रष्टा कसा आहे, पुरातन आहे, म्हणजे अनादी अशा स्वरूपाचा आहे. परी नीच नवी देखणी खुन, परंतु तो पुरातन आहे, परंतु त्या ठिकाणी ज्ञानाची खून किंवा ज्ञानाचा संकेत नित्यनूतन आहे. कोणता ज्ञानाचा संकेत आहे नित्यनूतन म्हणायचं झालं तर बघा, अंतःकरण आणि आत्मा यांचा अध्याशिक तादात्म्य संबंध मानला की तुम्हाला प्रतीती येत राहते. पण ती प्रतीती जेव्हा येते, बरोबर ना, ती प्रतीती केवळ अंतःकरणाच्या परिणाम रूप आहे का दृङ्मात्र अधिष्ठानावर आध्यस्थ असणाऱ्या प्रमात्याच्या प्रमाणाचा, बरोबर ना, तो विस्तार आहे. दृङ्मात्र चैतन्याच्या अधिष्ठानावर असणाऱ्या प्रमात्याच्या प्रमाणाचा किंवा द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास आहे, बरोबर ना. का विलास म्हणजे विवर्त आहे का, तोच सांगायचा आहे का नाही सांगायचा, का विलासच सांगायचा नाही, विलासच सांगा. दृश्य दिसलं म्हणून आम्ही त्याला विलास म्हणतो, नाही तर विलाससुद्धा म्हटलो नसतो. मग त्यावेळेला तुम्ही काय म्हटले असते, केवळ चैतन्य म्हटले असते का आवाजच त्याला ठेवलं असतं, का ते आवाजच आहे की नाही. का जड अंतःकरणाने आम्हाला चित्त म्हणावं लागलं. चित्त म्हणताना जर आम्हाला वेदना होत असतील तर चित्तचा विलास म्हणताना किती होत असतील, आणि जर मायेचा विलास म्हणताना तर मग काय आम्हाला विंचू चावल्यासारख्याच वेदना होतील नाही का. दैविकी दिठी पाहता सानी परी निमिलोन मिलनी युग उत्पत्ती प्रलय दोन्ही लीलाची करीशी, असं त्या 17व्या अध्यायात आहे का. म्हणून द्रष्टे पुरातन परी नीच नवी देखणी खून. किती जरी द्रष्ट पुरातन असलं तरी त्याच्या ठिकाणी नित्य नूतन अशी कोणती खुणे, देखणी खुणे. म्हणजे तुम्हाला जे दृश्याचा विलास दिसतो ना दृश्य रूपाने, त्याला खऱ्या ज्ञानवान पुरुषाला दृश्य दिसतं का नित्य नूतन ज्ञान दिसतं. त्याला काय आहे, नित्य नूतन ज्ञान. म्हणजे नित्य नूतन ज्ञान म्हणजे अनादी सनातन स्वरूपभूत ज्ञानावर होणाऱ्या वृत्ती ज्ञानाचा जो व्यवहार, बरोबर आहे का नाही. याला हेच म्हणायचं का, हे नित्य नूतन आहे. अनादी सनातन असणारं स्वरूपभूत ज्ञान ते नित्य नूतन आहे का, का दृश्य नित्य नूतन आहे. दृश्य नित्य आहे, दृश्य नित्य नूतन आहे. पण ह्या नित्य नूतन असणाऱ्या दृश्यामुळं त्याचा अनादी सनातन असणारं जे अधिष्ठान, ते अधिष्ठान त्याला त्या दृश्य रूपाने नित्य नूतन वाटतं. देखणी खुणं, ह्या देखण्याहून अनदृश्य नाही. ह्या दृङ्मात्र परमात्म्यावरून दृश्य म्हणून दुसरा कोणताही स्वतंत्र पदार्थ नाही. तो पाहतो दृष्टी, तो पाहतो दृश्य आणि म्हणतो काय आहे अधिष्ठान. आणि आपण काय करतो, आपण पाहतो अधिष्ठान आणि म्हणतो दृश्य. एवढाच फरक आहे, काहीच फरक नाही, आहे की नाही. का हा जमीन आसमानाचा फरक आहे की नाही. आपण सगळा ये रवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे आयशी बुद्धिस्पुरे आनिशी ते वस्तू गा मी, आणि म्हणतो काय देहोहम, आहे की नाही. आणि तो काय करतो, सगळं दृश्य प्रपंच पाहतो. आणि पाहत असतानाच तुकाराम महाराजांचं काय तो अभंग आहे ना, देखो नि न देखे
प्रपंच हा दृष्टी आणि स्वप्नीच्या सृष्टी चेल्या जीवी अशी त्याची अवस्था आहे. देखण्या होणं अनदृश्य नाही. त्याच्या दृष्टीनं स्वरूपभूत ज्ञाना वाचून दृश्य म्हणून कोणताही पदार्थच स्वतंत्र रीतीनं अन्यथा रूप म्हणून अन्य म्हणून दुसरा कोणताही पदार्थ नाही. हां, बहु जवळजवळ होय काहीच न, बहु जवळजवळ होय तो काहीच न होय, काही न होणी आहे अवघाची जो, असं त्याला चांगदेव 65तलं. म्हणून आपले विलासे नीच नवेची देखतो असे, पुढेही काही ऐसे बोलतो असे. म्हणून आपले विलासे, म्हणून आपला त्याचा असणारा जो विलास आहे कोणता, आपले विलासे नीच नवेची देखतो असे. पण आपली शब्दाने काय घ्यायचं, दृंगमात्र द्रष्ट्याचा अधिष्ठान, दृंगमात्र द्रष्टृरूपाने असणारे अधिष्ठान, त्याचाच नवीन हा नित्य नवीन हा विलास आहे असं तो पाहत असतो. पुढेही काही ऐसे बोलत असो. पुढे हीच गोष्ट आम्ही आणखीन आता तुम्हाला विस्ताराने स्पष्टीकरण करून सांगू.